काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यात गेल्या 3 महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं तसंच वीज पडून झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पाहणी आणि पंचनामे करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, त्याचबरोबर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले आहेत. यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मृत व्यक्ती आणि मृत जनावरांबाबत अनुदान तातडीनं आणि वेळेवर वाटपाकरता उणे प्राधिकार पत्रावर देयक सादर करण्याची सुविधा शासनाकडून देण्यात आली असल्याचं सांगितलं. काही ठिकाणी अनुदान वाटप देखील केलंय, तर काही ठिकाणी अनुदान वाटपाबाबतची कार्यवाही तहसील स्तरावर सुरू आहे. तसेच शेतीपीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं करून मदत वितरणाबाबत शासनानं सूचना दिल्या असल्याचं मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं.